नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंचशील अकादमीचे संचालक खैरे सर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। बघा, आता आपण पहिल्यांदा मराठी बघा ग्रामर बद्दल काही इम्पॉर्टंट फॅक्ट बघू। बघा, पहिला आता संस्कृत। बघा, मराठी भाषा कशी निर्माण झाली? संस्कृत पासून। तर मराठी भाषेची माय माऊली गिरिजा जन्मदाती कोण? संस्कृत। मराठीची माय माऊली गिरिजा कोण? संस्कृत। मग संस्कृतची मुलगी मराठी का? हो। तर मग अशा संस्कृत भाषेच्या किती मुली आहेत? 4। एक बंगाली, हिंदी, मराठी आणि गुजराती। या 4 मुली कोणाच्या हो? संस्कृत भाषेच्या। आता ही मुलगी आहे, तर मग या मराठी भाषेच्या सुद्धा काही मुली आहेत काय? तो हो। तर मराठी भाषेच्या एकूण किती मुली आहेत? 12। मग 12 कोणत्या? तर बघा, वराडी, हळवी, खानदेशी किंवा याला अहिराणी म्हणतो, कातकरी, नागपुरी, झाडी, डांगी, कोकणी, बस्तरी। बघा, लक्षात ठेवा, अशा पद्धतीने एकूण किती आहे? मग 12 आहे। एकूण किती आहे? मराठीला मुली एकूण 12 आहे। तर लक्षात ठेवा, हे मराठीच्या मुली आणि हे संस्कृतच्या मुली। संस्कृतला मुली 4 आणि मराठीला एकूण मुली किती? 12। लक्षात ठेवा। मग बघा, आता संस्कृत मधून मराठी भाषेत एकूण 80% शब्द आले। किती? 80%। बघा, संस्कृत मधून मराठीमध्ये किती? 80% शब्द आले आहेत आणि इतर भाषेतून 20%। संस्कृत या भाषेतून मराठीमध्ये 20% शब्द आले आणि इतर भाषेतून संस्कृत मधून मराठी भाषेत 80% शब्द आले आणि इतर भाषेतून 20% आले। आता ही झाली आपली मराठी भाषा। आता या मराठी भाषा बघा, ही मराठीची भाषा आहे। एकूण 72 देशात मराठी भाषेचे वस्ती असणारे लोक आहेत। बघा, लक्षात ठेवा, 72 देशामध्ये मराठी भाषिकाची वस्ती आहे। किती देशामध्ये? 72। आणि 9 राज्यामध्ये आणि 9 राज्य केंद्रशासित प्रदेश 4 आणि महाराष्ट्राच्या बाहेरील 15 विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवली जाते। महाराष्ट्राच्या बाहेर 15 विद्यापीठामध्ये मराठी भाषा सुद्धा शिकवली जाते। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे महत्वाचं आहे। आता 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये बघा एकूण 121 भाषा आहे। किती? 121 भाषा। बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 121 भाषा आणि त्यात 270 मदर टंग आहे। 270 कोणत्या भाषा आहे? मातृभाषा। कोणत्या भाषा आहे? मातृभाषा। हे 2011च्या जनगणनेनुसार आहे। मग या 2011च्या जनगणनेनुसार या 121 पैकी ज्या 22 भाषा आहेत, बघा, या 22 भाषा कोणत्या? आपल्या राज्यघटनेतील। बघा, 22 भाषा कोणत्या? राज्यघटनेतील। आणि बघा, लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये 13व्या क्रमांकाची मराठी आहे। या 22 भाषेमध्ये मराठीचा कितवा क्रमांक लागतो? 13वा। आणि आता सध्या 9 कोटी जनता ही मराठी भाषा बोलतात। किती? 9 कोटी। बघा, 9 कोटी लोक म्हणजे 9 कोटी लोक मराठी भाषा बोलतात। इथपर्यंत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। बघा, लक्ष द्या, संस्कृतच्या मुली 4, त्यापैकी बंगाली, हिंदी, मराठी, गुजराती हे मुलगी आहे। म्हणूनच मराठीची माय संस्कृत माता माऊली जननी म्हणतो। या मराठीच्या एकूण 12 मुली आहे। मग बघा, वराडी, हळवी, खानदेशी, कातकरी, नागपुरी, झाडी, डांगी, कोकणी, बस्तरी आणि अहिराणी अशा पद्धतीच्या आहे। मग लक्षात ठेवा, 72 देशांमध्ये मराठी भाषे बोलणाऱ्याची वस्ती आहे।
9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाहेर 15 विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवली जाते आणि